नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं PMB स्पर्धा परीक्षेमध्ये। आज आपण बघणार आहोत भारताची उद्देशपत्रिका। या अगोदर आपण भारतीय राज्यघटनेमधील 3 घटक अपलोड केलेले आहेत। जर ते बघितले नसेल तर बघून घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहे। चला तर आपला चौथा भाग आहे उद्देशपत्रिका किंवा आपण तिला प्रस्ताविका देखील म्हणतो। चला तर आजचा पॉईंट सुरू करूया आपण। भारतीय घटनेची प्रस्ताविका। तर आपण सरनामा बघू काय आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रस्तावित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। तर मित्रांनो, ही जी प्रस्ताविका आहे यामधून आतापर्यंत आयोगाने जवळपास 30 ते 35च्या वरती प्रश्न विचारलेले आहे आणि विविध परीक्षांमध्ये देखील प्रश्न विचारतो। तर कशा प्रकारे प्रश्न येतात ते बघूया आपण। तर इथं आहे आम्ही भारताचे लोक। तर हे आम्ही हा शब्द कुठून घेतला आहे, हा एक विचारला गेलेला, तो घेतलेला अमेरिकेकडून। सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, तर याची सिक्वेन्स देखील लावायला लावतात आपल्याला, सा स ध लो ग। ओके, सार्वजनिक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य याची देखील आपल्याला सिरियल लावावी लागते। नंतर घडवण्याचा व त्यांच्या नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय याची देखील सिरियल लावायला लागतात, सा आ रा। ओके, सामाजिक, आर्थिक व न्याय। ओके, याची देखील सिरियल लावायला। आणि याच्यामध्ये असं देखील विचारते की सामाजिक, आर्थिक 2 आहे किंवा 3 आहे, राजकीय आहे किंवा नाही, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो। विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे देखील सिरियल लावायला लावतात इथं। आणि याच्यामध्ये एक ते मिस करतात आणि ओळखतात खालीलपैकी कोणता आहे किंवा कोणता नाही। स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, प्रतिष्ठा व एकता आणि एकात्मता हे देखील विचारलेलं आहे। तर आपली जी भारताची प्रस्ताविका आहे ती व्यवस्थितपणे इथे नीट बघून घ्या, सार काय आहे त्याचा। आता इथे बघूया आपण, भारताची जी प्रस्ताविका आहे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या उद्देशपत्रिकेवर आधारित आहे। कशावर आधारित आहे? जी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिका तयार केली होती त्याच्यावरती आधारित काय आहे की आपलं इथे प्रस्ताविका आधारित आहे। घटना समितीने घटना निर्माण करतेवेळी कोणते उद्दिष्ट समोर ठेवावे यासाठी पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशपत्रिका घटना समितीसमोर सादर केली। आता यामध्ये महत्त्वाचे 2 पॉईंट आहे मित्रांनो। उद्देशपत्रिका प्रस्ताविका कशावर आधारित होती? तर उद्देशपत्रिकेवरती आधारित होती। आणि ही उद्देशपत्रिका कोणी तयार केली? तर ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केली। एखाद्या वेळेस इथे पंडित मोतीलाल नेहरू असा देखील ऑप्शन दिला गेलेला आहे, सो प्रश्न नीट वाचा, पंडित जवाहरलाल नेहरू। आणि दुसरा मुद्दा आहे की घटना समितीचे घटना निर्माण करतेवेळी कोणते उद्देश समोर ठेवा यासाठी हा पंडित नेहरूंनी मांडली होती। काय केलं? 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशपत्रिका घटना समितीसमोर मांडली, असा देखील प्रश्न आलेला आहे। उद्देशपत्रिका घटना समितीवर कधी मांडण्यात आली? तर 13 डिसेंबर 1946 रोजी। कुणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू। ओके, कुठे मांडली? तर घटना समितीसमोर मांडली। आणि याच्यामधला दुसरा पॉईंट म्हणजे मांडली कधी? 13 डिसेंबर 1946 रोजी। आणि 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने उद्देशपत्रिकेला मान्यता दिली। ओके, मांडली कधी त्यांनी? 13 डिसेंबर 1946 रोजी आणि मान्यता भेटली 22 जानेवारी 1947 रोजी व दिली। व नंतर काय केलं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेला जोडण्यात आली। महत्त्वाचा मुद्दे आहे मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 क्वेश्चन होऊ शकतात आणि हे सगळे क्वेश्चन वारंवार येत आहे, सो व्यवस्थित लक्षातपणे असू द्या। प्रस्ताविका कशावर आधारित होती? ती होती उद्देशपत्रिकेवर। कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू। त्यांनी घटना समितीसमोर कधी मांडली? 13 डिसेंबर 1946 रोजी। आणि मंजूर कधी झाली, त्याला मान्यता कधी भेटली? 22 जानेवारी 1947 रोजी। ओके, आणि घटना समितीला कधी जोडण्यात आली म्हणजे भारतीय राज्यघटनेला? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी। सो हे पॉईंट व्यवस्थित लक्षात असू द्या। आता आपण सरनाम्यामधील खालील क्रम बघूया। मी तुम्हाला वरती सुद्धा सांगितलं होतं कशा प्रकारे क्रम येतो। तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा क्रम आपल्या परीने एखादी ट्रिक करा आणि त्या ट्रिकनुसार हे लक्षात असू द्या, कारण की परीक्षेमध्ये वारंवार अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे। नंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना किंवा पूजा। ओके,
आता काही प्रश्नामध्ये काय झालं की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना असं आलं. काही प्रश्नामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, पूजा असं आलं. तर उपासना आणि पूजा हे सेम आहे, ते ऑप्शनलमध्ये लक्षात असू द्या. उपासना आणि पूजा एकच आहे. नंतर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. सा, स, ध, लो, ग. ओके, अशी पण ट्रिक तुम्ही लावू शकता. आता इथे सार्वभौम म्हणजे काय? भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही. समाजवादी म्हणजे काय? घटनेत प्रास्ताविकतेशिवाय इतर कोठेही हा शब्द नाही. ओके, हा पण प्रश्न स्टेटमेंटमध्ये आलेला आहे की समाजवादी घटनेत प्रस्ताविकेशिवाय इतर कोठेही हा शब्द आलेला नाही. काँग्रेस पक्षाने 1955मधील आवडी अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या तत्वांचा स्वीकार केला आहे. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, तसेच धर्मविरोधी सुद्धा नाही. हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. लोकशाही म्हणजे काय? की हा शब्द इंग्रजीत डेमोस म्हणजे लोक आणि क्रॅटिया म्हणजे सत्ता या दोन शब्दापासून बनला आहे. प्रस्ताविकेतील लोकशाही या शब्दाचा अर्थ मात्र व्यापक आहे. यामध्ये राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा देखील समावेश आहे. आता गणराज्य म्हणजे काय? भारत हे गणराज्य आहे कारण भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडले जातात. न्याय म्हणजे काय? की सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हा रशियन राज्यक्रांती 1917 पासून घेतलेला आहे. स्वतंत्र, राज्यघटनेत स्वतंत्र या शब्दाचा अर्थ व्यक्तीचे नसणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणे हा होतो. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य वरती आपण बघितलेलं आहे. समानता म्हणजे कोणत्याही विशेष गटात विशेष अधिकार उपलब्ध नसणे होय. ओके, दर्जा व संधीची समानता, सगळ्याला समानता सारखीच असेल. बंधुता म्हणजे घटनेमध्ये नागरिक तत्वांच्या बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आहे. एकता व एकात्मता म्हणजे एकता व एकत्वता राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक व मानसिक बाजू प्रदर्शित करतात. कलम 1 मध्ये भारताच्या राज्यांचा संघ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. काय आलं तर भारताचा राज्यांचा संघ म्हणून घोषित करण्यात आला. राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, जेणेकरून भारताची प्रादेशिक अखंडता अबाधित राहील. ओके, आता पुढील मुद्दा बघूया आपण. उद्देशपत्रिकामध्ये आतापर्यंत फक्त एकदाच सुधारणा करण्यात आली आहे. तर कधी गेली सुधारणा? ती 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. आता हा प्रश्न वारंवार आयोगामध्ये आणि विविध परीक्षेमध्ये विचारला जात आहे, अजूनही विचारणार आहे. तर उद्देशपत्रिकामध्ये फक्त एकदाच सुधारणा झाली आणि ती कधी झाली? तर ती 42वी घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये झाली. ओके, तर इथे आयोगामध्ये असं पण प्रश्न येऊ शकतो की एकदा सुधारणा झाली, 42वी घटना दुरुस्तीनुसार 1974 मध्ये झाली, 76 मध्ये झाली, 78 मध्ये झाली. तर 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1976. याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे देखील आपण म्हटलं जातो. तर आता प्रश्नाकडे बघूया आपण. म्हणजे उद्देशपत्रिकामध्ये आतापर्यंत फक्त एकदा सुधारणा झाली आणि ती कधी? 42वी घटना दुरुस्तीनुसार 1976 नुसार. यामध्ये तर कोणते शब्द यामध्ये टाकण्यात आले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता, यालाच आपण अखंडता असे सुद्धा म्हणतो. हे 3 शब्द टाकण्यात आले. कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष व राष्ट्रीय एकात्मता, किंवा आपण राष्ट्रीय अखंडता सुद्धा म्हणू शकतो. असं देखील प्रश्न आलेला आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. ओके, तर हा राष्ट्रीय एकात्मताला हा जो समांतर जो शब्द आहे तो आहे अखंडता. हा पण लक्षात असू द्या. हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. प्रस्ताविकाला न्यायप्रविष्ट नाही, म्हणजेच तिच्यावर तरतुदीचा न्यायालयीन अंमल घडून आणता येणार नाही. म्हणजे जसं मूलभूत हक्क आपण म्हणू शकतो की न्यायालयात जाऊ शकतो मूलभूत हक्कासाठी, तसं प्रस्ताविकेमध्ये आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. ओके, प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, परंतु त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. हा देखील आयोगाने खूप वेळा प्रश्न आहे. म्हणजे सरनाम्यामध्ये आपण बदल तर करू शकतो, परंतु बदल करत असताना जो घटनेचा ढाचा आहे, जो मूलभूत संरचना आहे, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. ओके, आता उद्देशपत्रिकामध्ये घटनेचा भाग आहे किंवा नाही यामध्ये 3 खटले झाले. ओके, म्हणजे 3 खटले असे झाले, त्यामध्ये वादविवाद झालं आणि उद्देशपत्रिका खरंच हे घटनेचा भाग आहे किंवा नाही, तर हे सॉल्व्ह करण्यासाठी किती एकूण 3 खटले झाले ते शॉर्टमध्ये बघूया. पहिला होता बिरुबारी युनियन खटला 1960 मध्ये झाला.
यामध्ये स्पष्ट झालं की या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असे स्पष्ट केले. कोणत्या भागामध्ये? 1960चा पहिला भाग बिरुबारी युनियन खटला होता 1960मध्ये, आणि सर्वोच्च न्यायालयाने असे प्रस्ताविका म्हणजे त्यांनी निकाल दिला की प्रस्ताविका घटनेचा भाग नाही. नंतर जो दुसरा होता खटला तो होता केशवानंद भारती खटला 1973मध्ये. यामध्ये पूर्वीचे म्हणजे न्यायालयाने काय केलं की पूर्वीचे मत फेटाळले व प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. भाग नव्हता कधी केला? 1960च्या बिरुबारी युनियन खटल्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट उल्लेख केले की सर्वोच्च न्यायालयाने की प्रस्ताविका घटनेचा भाग नाही. परंतु 1973मध्ये जेव्हा केशवानंद भारती खटला भरला त्यामध्ये काय केलं की न्यायालयाने पूर्वीचं जे मत होतं त्यांचं ते दिलेलं ते त्यांनी फेटाळलं आणि प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे त्यांनी इथे स्पष्ट केले. तिसरा खटला होता तो होता भारतीय जीवन विमा खटला 1995. प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि घटना निर्मात्यांनी ही प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे मानले होते. ओके, तर हे 3 खटले महत्त्वाचे आहे. तो पहिला खटला होता बिरुबारी युनियन खटला, यामध्ये प्रस्ताविकेला घटनेचा भाग मानला नाही. दुसऱ्या खटल्यामध्ये भाग असल्याचे मानले आणि तिसरा खट अविभाज्य भाग असल्याचे मानले. तर 3 खटले हे व्यवस्थित शॉर्टमध्ये दिलेले आहे. आता उद्देशपत्रिका आणि किंवा सरनामाचं वर्णन हा आयोगाचा किंवा विविध परीक्षेमधील खूप फेवरेट क्वेश्चन आहे. हा एकदा तरी वर्षातून 1, 2, 3 वेळेस हा प्रश्न रिपीट होतात. तर कोणी कोणी सरनामा किंवा उद्देशपत्रिकेला काय काय उल्लेख केलेला आहे ते इथे आहे. आता पंडित ठाकूरदास भार्गव यांनी उद्देशपत्रिका किंवा सरनामाला काय काय म्हटले आहे ते बघू आपण. त्यांनी असं म्हटलं की सर्वात मौल्यवान भाग कशाला? उद्देशपत्रिकाला किंवा सरनामाला उत्कृष्ट गद्य काव्य, राज्यघटनेचा आत्मा, गुरुकिल्ली, रत्न, घटनेचे आभूषण. ओके, खूप मोठे त्यांनी उल्लेख म्हणजे जे स्तुती केलेली आहे ते व्यवस्थितपणे बघूया. परत एकदा, सर्वात मौल्यवान भाग, उत्कृष्ट गद्यकाव्य, राज्यघटनेचा आत्मा, गुरुकिल्ली, रत्न आणि घटनेचे आभूषण. पंडित नेहरूंनी काय म्हटले उद्देशपत्रिकेला? एक दृढ निश्चय, एक करार आणि एक शपथ. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये येऊ शकतो की एक दृढ निश्चय असं कोणी म्हटलं, म्हणजे उद्देशपत्रिकेला किंवा एक करार असं कोणी म्हटलं, किंवा सरनाम्याला एक शपथ असं कोणी म्हटलं तर पंडित जवाहरलाल नेहरू. के ए मुंशी यांनी काय म्हटलं? यांनी एक तर गणराज्याचा होरोस्कोप किंवा राजकीय कुंडली असं देखील म्हटलं. सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी आमच्या संविधानाच्या दीर्घकालीन स्वप्नांचा विचार. जे बी कृपलानी यांनी कल्याणकारी राज्याची गूढ तत्वे. भारताचे सरन्यायाधीश सिकरी यांनी काय म्हटलं? अत्यंत महत्त्वाचा भाग. बिरुबारी खटला 1994मध्ये घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली. N.A. पालखीवाला राज्यघटनेचे ओळखपत्र. सर अर्नेस्ट बार्कर मुख्य तत्व. M.V. पायली सर्वोत्तम मसुदा. आचार्य कृपलानी कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर भारतीय घटना समितीचे भव्य व उदात्त दृष्टिकोन स्वप्न व्यक्त होते. माजी सरन्यायाधीश हिदायतुल्ला यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि अमेरिकेतून राज्यघटनेतून भारताचे प्रस्ताविकेची संकल्पना स्वीकारली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. ओके, व पुढील